नमस्कार. काही पदार्थ हे काही ठराविक भागांची खासियत म्हणून ओळखले जातात. अशीच पश्चिम महाराष्ट्राची खासियत असलेला अख्खा मसूर हा पदार्थ. मी कोल्हापूरला, इगतपूरला अख्खा मसूर खाल्लाय. चवीला एकदम अप्रतिम ढाबा स्टाईल अख्खा मसूर खावासा वाटला. मग झटपट चमचमीत अख्खा मसूर तयार करण्यासाठी कुकरची मदत घेऊन स्वादिष्ट अख्खा मसूर अगदी काही मिनिटात तयार केला. तर आज तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. 1 वाटी मसूर आपण घेतलेला आहे. आमटीची जी वाटी असते आपली ती 1 वाटी मी मसूर घेतलेला आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून असा चोळून आपण स्वच्छ पाणी घालून भिजत ठेवूयात. कांदे घेतलेले आहेत 3, टमॅटो घेतलेत 2 आणि लसणाच्या पाकळ्या 15 वगैरे घेतलेल्या आहेत आणि आल्याचा छोटा तुकडा घेतला आहे. इथे आपण कुकर गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये तेल घालून घेतलं. मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यावर त्यात जिरं घालून घेतलं. जिरं छान तडतडली. मग त्यामध्ये आता लसूण जो होता तो मी छान त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि तो घालून घेतला आहे. मध्ये हिरव्या मिरच्यांचे छोटे तुकडे घातलेले आहेत आणि कडलिंब घातलेली आहेत. बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेतली आहे. इथे हिंग घातलेला आहे, कांदा घातला आहे. त्यामध्ये आपण टमॅटो घालूया. या रेसिपीसाठी आपल्याला कुठेही वाटण वगैरे काही बनवावं लागत नाही. अगदी झटपट रेसिपी ही तयार होते आपली. झाकण ठेवून पुन्हा एकदा मी वाफ काढली की जेणेकरून कांदा आणि टमॅटो छान शिजले जातील. तर आता हळद घातली आणि लाल मिरची पावडर घालून घेतली रंग येण्यासाठी भाजीला. आणि इथे आता घरी बनवलेला आपला जो मसाला असतो साठवणीचा तो 2 चमचे घालून घेते. हे बघा आपला मसालाही खूप छान परतला गेला आहे आणि त्याचा संपूर्ण अरोमा सुगंध असा घरभर पसरला आहे. आणि आता त्यामध्ये हे मसूर घालून घेऊयात आपण. मसूर पण त्यामध्ये छान परतून घेणार आहोत. मसूर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहे. शाकाहारी लोकांनी आपल्या आहारात नक्कीच मसूरचा वापर केला पाहिजे. हे बघा मसूरची डाळ आपण छान परतून घेतलेली आहे मसाल्यांमध्ये. आणि इथे 3.5 वाटी गरम पाणी घातलेलं आहे आणि इथे मीठ घालून घेतलं चवीनुसार. आणि पुन्हा आता झाकण लावूयात आणि 3 शिट्ट्या करून घेऊयात. 3 शिट्ट्यांमध्ये अगदी छान आहे बघा शिजून तयार झाला आहे. खूप सुंदर रंगही आलेला आहे त्याला. आणि कोथिंबीर घालून घेतली त्याच्यावर आणि थोडंसं कोमट पाणी घालते. असा वाफाळता अख्खा मसूर त्याबरोबर पोळी, भाकरी, भात किंवा नान, आहा काय बात आहे. तर अशा रीतीने आपला अख्खा मसूर ही रेसिपी तयार झाली आहे. आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एक लाईकही करा. रेसिपी आवडल्यास आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा.